वेलकम मित्रांनो, हा दुसरा व्हिडिओ आहे. तर दुसरा व्हिडिओ इथून चालू करतो. बडा इमामबाडा माझ्या मागे आहे. तर आता आम्ही तिथे जाणार आहोत आणि हा रूमी दरवाजा आहे. हा जो आहे रूमी दरवाजा आहे आणि हे पण आपण बेसिकली रूमी दरवाजाची बॅक साइड बघतोय. तो फ्रंटने लाईक जो जनरली गुगलवर फोटो दिसतो तो फ्रंट साइड आपण बघू ना तो फ्रंट. आणि हे पण लय भारी काहीतरी मित्रांनो बॅकलाईट आहे. पण समजून घ्या हा बडा इमामवाडा आहे जिथं आता आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला इथं पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे गेट आहे जिथून आम्ही आता आलो. आता आपण जाऊया आतमध्ये. गाईड का होणं अनिवार्य आहे. हो ना कोणतं हा इथं ड्राफ्टिंग केलेलं आहे. इथं ड्राफ्टिंग केलेलं आहे. म्हणजे एकाच झाडावर विविध रंग हे काय पिंक आणि ऑरेंज दोन्ही आहे ना त्याच्यावर. हे बघ इथं पण बघ. तर मित्रांनो हे सगळे जे मुघल शासक होते इथले त्यांचे ते फोटो होते. हा दरवाजा जिथून आम्ही आलो. कदाचित आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळं शूटिंग करता येणार नाही. तर मला माफ करा. मी काही तुम्हाला इमामवाड्याबद्दल अजून काही दाखवू नाही शकत. पण जेवढं शक्य आहे तेवढं नक्की दाखवेल. मित्रांनो हे ते गेट आहे जिथून आपण आलो बडा इमामवाड्यामध्ये. आणि हा तो इमामवाड्याचा भव्य असा एंट्री आहे इथे. आणि इथून आतमध्ये कोणत्याही प्रकारचं फोटोग्राफी अलाउड नाही आहे. त्यामुळं मला माहीत नाही मी तुम्हाला काय दाखवू शकेल. पण जेवढं शक्य आहे तेवढं नक्की दाखवेल. वंदे मातरम. मित्रांनो ही मशीद दिसते इथली. आता ह्या दुसऱ्या गेटमधून आम्ही परत आलो. ही मशीद दिसते आणि आम्हाला समोर इमामवाड्यामध्ये जायचं आहे. तो जनाब मुस्कुराइए आप लखनऊ में हो. तो अभी आता आम्ही इमामवाड्यामध्ये आहे. ह्या गेटमधून आम्ही आलो आहोत आता. ही मागे मशीद आहे आणि हा तो मुख्य इमामवाडा आहे. सोबत आम्ही जातो आहे. या इमामवाड्याच्या आतमध्ये गेल्यावर अजिबात फोटोग्राफी अलाउड नाही. हे मुघल लोक कसले शौकीन होते. काय 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 करून ठेवले बघा ना तुम्ही. किती मोठे मोठे आणि काय काय कलाकृती त्यांच्या. काय काय बांधून गेले आपल्या देशामध्ये. ठीक आहे आपल्याला त्रास दिला वगैरे वगैरे तो भाग वेगळा. कारण हे शेवटी पॉवरचा राज होता. जो पॉवरफुल तो राज करणार. त्याच्यात हे सगळे इथले मुघल शासक होते जे इथे येऊन गेले. पद्मावती वगैरे त्यांना असेच भव्य दिव्य हे दाखवतात नाही का पिक्चर्स वगैरे. पद्मावतीचं मला वाटतं. तर बेसिकली जेव्हा मी या बडा इमामबाडाबद्दल थोडं वाचत होती तर मला असं समजलं की हे मुळात त्या काळच्या नवाबने जेव्हा इथे फमाईन होतं म्हणजे बेसिकली दुष्काळाचा टाईम होता तर तेव्हा लोकांना खायला काही धान्य नव्हतं किंवा त्यांच्याकडे जॉब्स नव्हते. तर त्यांनी हे कन्स्ट्रक्शन करायला लावलं ताकी लोकांना जॉब्स भेटतील. इव्हेंच्युअली वीकमधून कोणत्यातरी एक दिवशी ते सगळ्यांना धान्य वगैरे द्यायचे. मेन कोर्ट रूम आहे तिथे ते सगळं व्हायचं. तर ते मेन पर्पज होतं हे इमामबाडा बनवायचं. आणि म्हणून इथे खूप सारे इमामबाडे नॉट ओनली दिस ऑर द छोटा इमामबाडा. ऑल्सो ह्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला देर इज अ सिक्रेट काइंड ऑफ पझल किंवा काय बोलतो आपण गुफा काइंड ऑफ थिंग ज्याला एक सर्टन पॅटर्ननेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जो सेकंड फ्लोअर आहे दॅट इज लाईक द छत बेसिकली. आणि खूप इकडे असं पण बोलतात की याच्या खालून दिल्ली किंवा मेरठसारख्या सिटीजला कनेक्ट करणाऱ्या टनल्स पण होत्या बट त्या आफ्टर फ्रीडम बंद करण्यात आल्या. आणि अजून इथे असं सांगतं की देर इज दिस विंडो जी तुम्हाला मधून बाहेरचा व्ह्यू देईल लाईक ह्या गेटचा. बट तुम्ही जर बाहेरून बघितलं तर ती विंडो तुम्ही स्पॉट नाही करू. ठीक आहे ह्याच विंडो ही जी जाळी आहे ना ह्या जाळ्या आहे ना ह्या जाळ्यांच्या मधून आता आपल्याला दिसत नाही आहे. एवढी ही जाळी आहे ना पण तिच्यातून आपल्याला बाहेर बघता येईल. मे बी आय डोंट नो. त्याच आणि इथे खूप सारे तसे छोटे छोटे पॉन्ड्स वगैरे बनवले ते रिफ्लेक्शन एनिमीजचं बघण्यासाठी जे गेटमधून एंटर करतात वगैरे. थोडंफार ब्रीफ मित्रांनो आम्ही बिलकुल टॉपला आलेलो आहे. हा थर्ड फ्लोअर आहे इमामवाड्याचा. आम्ही बिलकुल टॉपला आलो आहे 4th फ्लोअरला. आणि हा 4th फ्लोअर फ्लॅट आहे. आणि 3rd फ्लोअरच्या आतमधून जर आपण बघितलं तर जे खालचे घुम्मट आहे त्याचे
ते तुम्हाला ते असे आर्क दिसतं आणि आम्ही ह्या 4थ्या मजल्यावर आहोत आणि आपण बघू शकता की इथं किती पब्लिक आलेली आहे आणि सगळे गप्पा मारत आहे. हे अझर साहब आहे, हे आमचे गाईड आहे आणि आईबरोबर ते गप्पा मारत आहे. हे अझर साहब आहेत, हे आमचे इथले इमामवाड्याचे गाईड आहे. मित्रांनो, मुस्कुराए आप लखनऊ में है, सनसेट होतोय. हे इथं यांची फोटोग्राफी चालू आहे, फोटोग्राफर आहे. आणि तुम्हाला आता ही जी आहे ना, ही मोठी घुम्मट, ही मशीद आहे इथली. आणि इथं सगळीकडे जे जुने बांधकाम आहे बघा, बाहेर पण दिसत असेल तुम्हाला. हे बघा, ही जी आहे हे मस्जिद आहे आणि तो रुमी दरवाजा आहे. हा जो आहे रुमी दरवाजा आहे आणि इथून आपण आत आलो होतो आणि आपण आता इथे इमामवाड्याच्या एकदम 4थ्या मजल्यावर आहे. अतिशय भव्य दिव्य आणि जबरदस्त हा एक्सपिरियन्स आहे. आपण आता 4थ्या मजल्यावर आहोत. इकडं जे पण दिसते ते नवीन लखनऊ आहे आणि इकडं जे पण आहे ते जुनं लखनऊ आहे. मित्रांनो, या घुम्मटाच्या मागे जे टॉवर दिसतोय ना तुम्हाला, तो क्लॉक टॉवर आहे. हे बघा, हा क्लॉक टॉवर आहे बरं का. हे क्लॉक टॉवर, रुमी दरवाजा, बडा इमामवाडा सगळं जवळजवळ आहे. मागे मस्त सनसेट होतोय आणि हे दोघं म्हातारे मस्त गप्पांमध्ये रंगलेले आहे. आई आणि जे आमचे काय गाईड साहेब आहे, अजगर सर आहे, ते त्यांचे दोन्ही लेकरं विदेशात आहे कामाला. मित्रांनो, हे बघताना एक वाईट काय वाटतं माहिती का, माझ्या महाराजांनी, माझ्या छत्रपतींनी अनेक गड किल्ले बांधले, एकही सुस्थितीत नाही आहे. आणि ह्या राजस्थानमध्ये, आता ह्या उत्तर प्रदेशमध्ये बघा तुम्ही, हे किती मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणजे खरं तर विदेशातून आलेल्या ह्या लोकांचा इतिहास आहे भारतामध्ये आणि माझ्या महाराजांचा इतिहास सांगायला काही नाही. राईट. शाही बाहुली आहे, आता आम्ही ती बघायला चाललो. शाही बाहुली. मित्रांनो, ही इथली बावडी आहे, म्हणजे विहीर आणि अनेक स्तरांची आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 मजली आहे. देखिए यहाँ पर है, ये है बौली. जैसे आपका राजस्थान, मध्य प्रदेश, हर जगह बौली हुआ करती है, हर शहर में. तो ये भी इस लखनऊ शहर की एक बौली है. तो इसका बनाने का मतलब ये था कि इसी के पानी से इस बिल्डिंग को बनाया गया जो आप लोग देख के आ रहे हैं. तो मिक्सर होता है. तो ये पानी आता कहाँ से, गोमती से कनेक्ट है. और दूसरे इसमें होते थे सोते. सोते का मकसद ये कि ज़मीन से खूब बहुत पानी होता है. हाँ. तो 30 फीट के बाद में पानी आना शुरू होता है, मगर यहाँ 2 फीट है, इसमें यहाँ पानी नहीं. जब पानी आएगा तो बारिश होगी तो पानी यहाँ पे स्टोर होगा. देखिए कुआं, देखिए अइला. अच्छा, अरे बाप रे. ये कुआं है. तर हा ओरिजिनल कुआ आहे. अरे बाप रे. काहीच नाही का त्याच्यामध्ये? पाणी नाही, तेच ते सांगताय. पण बघा ना बॉस, काय मजाक आहे का. जबरदस्त. ते धरण केलं म्हणून येत नाही पाणी, असं त्यांचं. हां, गोमतीवर धरणं टाकले ना, त्याच्यामुळं पाणी येत नाही आता. बघा ना काय यार. मगर वजह क्या होगा कि यहाँ पर बहुत सारे एक्सीडेंट, क्योंकि ये एरिया ओपन है, ये रोड है, इतनी इसमें लोगों ने सुसाइड किया, हो. इसलिए इसको अच्छा, ये बाजू में रोड है. क्या ऊपर. ओके. तो लखनऊ जो है 2 लेवल में है. पुराना लखनऊ का जो लेवल है वो जो रिंग आप देख रहे हैं, ओके. और नए शहर का जो लेवल है वो ये. मगर जो सुसाइड करेगा वो बिना पानी का भी मर ही जाएगा. हाँ, वो तो मर जाएगा. मगर ज़रा दूसरों ही अलिबागची भाजी जबरदस्त. हा. ह्याच्यामुळे तर पद्मावत मधला जो लास्ट सीन आहे. हां. मित्रांनो, ही जी पावती आहे ना, हीच पावती छोट्या इमामवाडा आणि इतर ठिकाणी चालते, तर पावती सांभाळून ठेवा. मित्रांनो, हा बडा इमामवाडा आहे
हे एक इथं स्ट्रक्चर आहे आणि हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला हे रुमी दरवाजा आहे इथला, जिथे आता आम्ही चाललो आहे. आणि तिथेच पुढं मग छोटा इमामवाडा पण आहे. मित्रांनो केवढा सुंदर आहे बघा हा रुमी दरवाजा. मित्रांनो सकाळपासून चालून चढून उतरून खूप थकलो, त्यामुळं आणि बरोबर आई आहे छकुली आहे, त्यामुळं आता आम्ही गाडी केली ही बॅटरीवाली आणि आता आम्ही चाललो. खरं तर जवळजवळच आहे सगळं, पण तरी स्टॅमिना नाही राहिला. चालू हो रहा दुकान निकल कर यहाँ के साथ साथ सवेरा हो रहा है नवाबी एरिया है. अच्छा, रात भर में ना चलेगा, जब भीड़ लग जाएगा 8 बजे के बाद. 8 बजे के बाद 7-8 बजे के बाद भीड़ लगने लगेगा. सब टूरिस्ट लोग आते हैं. हाँ, नहीं लोकल आदमी आता है, टूरिस्ट तो दिन में आता है. अच्छा. लोकल आदमी इधर रात में आता है. सब नवाबी एरिया ना ये. हाँ. सब रात में घूमता दिन में जाता है. नवाब लोग है क्या अभी भी? हाँ सब नवाबी एरिया तो पूरा. हाँ. यहाँ बिल्डिंगें कहीं नहीं दिखेंगी, यहाँ बिल्डिंगें अलाउ नहीं है यहाँ पर. हाँ, यानी नया कंस्ट्रक्शन अलाउड नहीं. नहीं. हाँ ये हमेशा का ये रात में चलता है, दिन में सोता है आदमी. सब अभी सब दुकानें लग रही हैं. ये सामने बिल्डिंग देख रहे हैं आप लोग, इसको बोलते हैं घंटा घर लेक टावर. ये 1881 बना था 1881 में. इसको ब्रिटिश गवर्नमेंट बनवाई कांग्रेस सरकार. लाइट चालू हो गया. इसकी हाइट देख रहे हैं सर, इसकी हाइट 200 एक यहाँ एक लंदन में पूरे वर्ल्ड में 2 घंटा घर है. भारत में 7 घंटा का माना था ये. मेला देख रहे हैं, ये रात भर मेला चलेगा. अभी दुकानें और लग जाएंगी. अभी रात में भी 1 घंटे बाद बहुत भीड़ हो जाएगा सर. ये रात भर ओपन रहेगा यहाँ पर. ये और लगलो है सर. तर मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की इथे कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे, कारण इथं हे सगळं नवाबांचं एरिया आहे नाही का. आणि इथलं मार्केट संध्याकाळी 8 नंतर इथले स्थानिक जे लोक असतात त्यांच्यासाठी खुलं होतं आणि रात्रभर नाटा है अभी बहुत जाम लगेगा. हां पुरा जाम हो जाएगा. नेट रहता है पूरी नेट में घूम सकते हो सर. हां हाँ 2 बजे रात में 3 बजे से ज़्यादा पब्लिक मिलेगा. ये सब रात का ज़्यादा घूमने का है. सही नहीं है. यहाँ मोहर्रम में जुलूस. ये क्या है? ये सतगंडा. यहाँ से रानिया कान देखती है. ये मोहम्मद अली बनवाया से रहा था. तो उधर नहीं जा सकते अपन. जब नहीं जाओगे तो वहाँ बड़ा बन जाएगा. वो तो खाली दूर खंडाल है देखने का काम चल रहा है, तो ये दूर से देखने का. ये 5 बजे बाद सब चीज़ें बंद होने लगता है. मार्केट पूरा लग रहा है. ये मार्केट चालू नहीं हुआ था, चालू हो रहा था धीरे धीरे. हां सारी पब्लिक बहुत पब्लिक आता रहा था. ये सब होटल ओपन नहीं हो रहे हैं. ये होटल ये ओपन हो रहे हैं, चालू नहीं हुए यहाँ पर. तो ये होटल सब दिन भर बंद रहते हैं. हाँ दिन भर बंद रहता है. फुल रात भर खुले हाँ. तर हा छोटा इमामवाडा आहे. खुला हुआ है. बंद होने वाला छोटा गाड़ियाँ खुला हुआ है. इससे ज़्यादा खूबसूरत कोण सा ये आला. मित्रांनो तर आपण आता छोट्या इमामवाड्यामध्ये आलेलो आहे. खरं तर बडा इमामवाडा भव्य दिव्य आहे, पण असं म्हणताय तिथले लोक की छोटा इमामवाडा दिसायला जास्त सुंदर आहे. म्हणजे याच्यामध्ये कारिगिरी नकाशी वगैरे जे काय आहे ते फार सुंदर आहे. इथून आपण हे बघा असं सुंदर आहे. तर हा आहे छोटा इमामवाडा. आता बाहेर इथं चहा इथं खरं तर महिलांनी डोकं झाकून येणं गरजेचं आहे, त्यामुळं सगळ्या आमच्याबरोबरच्या एवढ्याच महिला आहे सगळ्यांनी डोकं झाकलेलं आहे. काही रिच्युअल्स असतात पाळणं गरजेचं आहे. बापरे. तर मित्रांनो छोटा इमामवाडा पाहून आलो आम्ही. अनेक याच्यामध्ये देशी विदेशी घुम्मट आहे. मध्ये शूटिंग अलाउड नाही पण सुंदर होता. ठीक आहे आम्ही मित्रांनो इराणी दम टीच्या इथं आलेलं आहे. आता आम्ही चहा पितो आहे. तर इराणी चहा कुल्हडमध्ये आता हे देत आहे आपल्याला. जो नॉनव्हेज नहीं है प्योर नॉनवेज कोई नहीं है. अच्छा दोनों एक ही हो ना. हाँ
आजीने घेतलं का पाणी? इथं वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर पण लय मिळतात मित्रांनो. आता ही चकुली मागे लागली, हिला अत्तर घ्यायचं आहे कोणता तरी. 299 ना? तर मित्रांनो हे तर क्लॉक टावर आहे आणि इथं सगळं मार्केट आहे. खरं तर भूक लागली होती. आता जेवण करून आम्हाला रूमवरच जायचं होतं, परंतु इथं सगळंच म्हणजे या मार्केटमध्ये इथं सगळं जवळजवळ सगळंच नॉनव्हेज आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं लांब चौक म्हणून एक जागा आहे तिथे चाललो आहे आता जेवायला, आणि मग तिथनं जेवण करून मग गेला जातात रूमला. मित्रांनो एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि आता परत आपल्या HLच्या दिशेने निघालो आहे. नाही चल, तर पुन्हा एकदा रूमी दरवाजा आपण पास करतोय. रात्रीच्या वेळेसचं जे लाईटिंग आहे ना, आता हा बडा इमामबाड आहे, तर रात्रीच्या वेळेसचं लाईटिंग बघा असं सुंदर दिसतंय ना, हे बघा एक नंबर, बरंच सुंदर.